मंडळीत दादा गेल्यानंतर एका बाजूला सबंध राज्य शोकसागरात बुडालेलं असताना त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला दादांचा उत्तराधिकारी कोण यावर देखील चर्चा सुरू होती। दादांच्या जाण्यानंतर राज्यातल्या अस्थिर वातावरणाचा कोणी फायदा घेऊ नये या अनुषंगाने सुनेत्रा पवार यांना तडकाफडकी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली। त्यानंतर विलीनीकरण आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या चर्चा सुरू झाल्या। विलीनीकरण व्हावं अशी दादांचीच इच्छा होती असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वेळोवेळी सांगण्यात आलं। तशी विलीनीकरणाची भावनिक लाट निर्माण देखील करण्यात आली आणि त्यात ते थोडे बहुत यशस्वी देखील झाले। पण पटेल आणि तटकरे यांनी पवारांच्या या डावाला छेद देत विलीनीकरणाच्या चर्चा थांबवण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं। आता राहिला होता प्रश्न राष्ट्रीय अध्यक्षपदाचा। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून पटेल तटकरे व्हिलनच्या भूमिकेत गेल्यानं राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागणार यावर सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं। त्या दृष्टीने पटेल तटकरेंचे प्रयत्न देखील दिसून आले होते। पण काल अखेर देवगिरी बंगल्यावर झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार समजतंय। येत्या 26 तारखेला याची घोषणा होणार असल्याचं देखील कळतंय। पण सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात ही पवारांचीच इच्छा असल्याचं राजकीय जाणकार सांगतायत। पण मग असं नेमकं का म्हणलं जातंय, यामागची नेमकी कारणं काय आहेत हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। तर बघा मंडळी, माध्यम सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची महत्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली। सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा होताच या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी हात उंचावून सुनेत्रा पवार यांच्या निवडीला समर्थन दिलं। दरम्यान आता केवळ औपचारिकता बाकी असून येत्या 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याच नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर येते। म्हणजे अजित पवार यांचं अपघाती निधन झालं त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। उपमुख्यमंत्री पदासह त्यांच्याकडे इतरही काही खात्यांची जबाबदारी देण्यात आली। दरम्यान ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच दिवशी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीमध्ये पक्षाचा गटनेता म्हणून देखील त्यांचीच निवड करण्यात आली। तसेच राष्ट्रवादी संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देखील त्यांना देण्यात आले। त्यानंतर आता त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येणार आहे आणि येत्या 26 तारखेला या संदर्भात घोषणा होणार आहे असं माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमधून समजत आहे। राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा सुनेत्रा पवार यांच्या नावालाच पाठिंबा असल्यानं आता केवळ सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे। त्यामुळं एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली की त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना देखील वेग येणार आणि दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला शरद पवारांच्या गटाचा फुल सपोर्ट असला तरी अजित पवारांचे सहकारी असलेल्या नेत्यांना मात्र हे विलीनीकरण नको असल्याचा त्यांचा सूर आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही चर्चा सुरू नव्हत्या आणि त्याचा आम्ही भाग नव्हतो अशा पद्धतीचं विधान सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून ऐकायला मिळत आहे। त्यामुळे एकदा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदी निवडीनंतर जर विलीनीकरणाची खरोखरच पावलं उचलली गेली तर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुद्धा पाहायला मिळू शकते। असा एक डाव शरद पवारांनी राखून ठेवलाय असं देखील बोललं जात आहे। आता सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीमागे शरद पवारांचाच हात असण्यामागची कारणं शोधायची असतील तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला शरद पवारांच्या राजकारणाच्या एकूण पॅटर्नचा अभ्यास करावा लागेल। मंडळी, शरद पवारांच्या राजकारणाचा एकूण धांडोळा जर आपण घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की शरद पवार हे सगळ्यात पहिलं तर सत्तेत किंवा सत्तेसोबत राहणं पसंत करतात। मग ते बंडखोरीच्या मार्गाने असेल किंवा तडजोडीच्या मार्गाने। अगदीच अलीकडचाच संदर्भ द्यायचा झाला तर उद्धव ठाकरेंसोबत सत्ता स्थापन करणं हे त्याचंच एक उदाहरण होतं। मग आपण अगदीच सत्तेपासून दूर जात आहोत असं त्यांना वाटलं की ते आपलाच एखादा माणूस सत्तेसोबत ठेवतात। अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीला मुकसंमती असणं हे त्याचंच एक उदाहरण झालं। सत्ता हवीच, त्यात वाद नाही, पण सत्तेसाठी पवारांनी उभं केलेलं सहकाराचं उद्योगाचं साम्राज्य त्यांना गमवायचं नाहीये आणि त्यासाठी अशा वैचारिक आणि राजकीय तडजोडी कराव्या लागल्या तरी चालतील हे वारंवार पवारांनी त्यांच्या अनेक कृतींमधून सिद्ध केलंय। आताच्या परिस्थितीत शरद पवारांसमोर 2 आव्हानं होती। एक म्हणजे विलीनीकरण साधणं आणि अगदीच नाही जमलं तर किमान तटकरे आणि पटेलांना रोखणं।
पण विलिनीकरणाच्या शक्यता त्यांना धुसर दिसू लागल्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्षपद कसं मिळेल यासाठी प्रयत्न केले आणि असं करून त्यांनी तटकरे आणि पटेलांना चाप बसवला. अजितदादांच्या सहानुभूतीचा फायदा उठवायचा असेल तर सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री बनणं गरजेचं होतं. हे पवारांसहित पक्षातील अनेक नेते सुद्धा जाणतात आणि दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून पडद्यामागून शरद पवारांना सत्तेसोबतही राहता येऊ शकतं हे पवार जाणतात. दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नाही म्हणलं तरी एकत्र लढल्याच. त्याचा फायदाही झाला. पण अजितदादांच्या जाण्यानंतर तटकरे आणि पटेलांचे मनसुबे मात्र बदलले हे त्यांच्या कृतींमधून दिसून आलं आणि हेच मनसुबे शरद पवारांना रोखायचे होते आणि त्यासाठीच सुनेत्रा पवारांकडे पक्षाचे सगळे निर्णय असणं गरजेचं होतं. आता तसंही अजित पवारांच्या जाण्यानंतर सुनेत्रा, जय आणि पार्थ पवार हे शरद पवारांच्या मार्गदर्शनातच निर्णय घेत आहेत. त्यामुळे कितीही काही म्हटलं आणि समोर काही दिसत असलं तरी पडद्यामागे शरद पवारच आहेत असं राजकीय जाणकारांचं ठामपणे म्हणणं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होणं ही पवारांचीच चाल आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर राजकारण कसं बदलेल? विलिनीकरण होईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासबारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.